मोठी बातमी सध्या समोर येते। सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। खंडणी प्रकरणात घुलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। घुलेला केस कोर्टात हजर केलं होतं। आज सुदर्शन घुले याची पोलीस कोठडी संपली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर त्याला केस कोर्टात हजर करण्यात आलं होतं। तर आता एक मोठी अपडेट सध्या समोर आली आहे। सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन यांच्याकडून। आमिर, सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, काय अधिक अपडेट? अंकिता, संतोष देशमुख खून प्रकरणी व पवन चक्की अधिकाऱ्याकडून 2 कोटीची खंडणी मागणी प्रकरणी सुदर्शन घुले यांना पोलिसांनी 3 दिवसाची पोलीस कोठडी घेतली होती। त्यानंतर आज पोलीस कोठडी संपली आहे। त्यांना केज न्यायालयात हजर करण्यात आला। त्यानंतर केज न्यायालयाने आता त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। अंकिता, आता बघणं महत्वाचं हे आहे की 2-3 दिवसाची जे पोलीस कोठडी होती त्यांच्या हातात काय आलेलं आहे का, कारण की सुदर्शन घुले यांचे व्हॉइस सॅम्पल सुद्धा ते घेणार होते अधिकारी आणि त्यांचं मोबाईलचा डाटा सुद्धा रिकव्हर झाल्याचा आहे आणि अजून काही माहिती त्यांना भेटली आहे का हे पाहणं महत्वाचं राहील। अंकिता, निश्चित, त्यामुळे एकंदरीतच आता सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। मात्र आज या प्रकरणात कशा पद्धतीने सुनावणी पार पडली या संदर्भातला काय अधिक तपशील? जसं आपण बघितलं तर केज न्यायालयात त्यांना हजर करण्यात आला होता। त्यानंतर जे सीआयडीचे अधिकारी आहेत 3 पथक या केसमध्ये हँडल करीत आहेत। SIT आहे, सीआयडी आहे आणि लोकल पोलीस आहे। तर सीआयडीने हे तर 3-4 दिवसाची हे तर पोलीस कोठडी घेतली होती। ती आज त्याची मुदत संपली होती म्हणून त्यांना कोर्टात नेण्यात आलं होतं आणि पोलिसांनी न्यायालयाने आज हे तर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। अंकिता, निश्चित, त्यामुळे एकंदरीतच आता पुढच्या प्रकारची कारवाई कशा पद्धतीने होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद आमिर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।